राम राम, पुन्हा स्वागत आहे चॅनलमध्ये. तर सुप्रभात मित्रांनो, आज आमची जर्नी सकाळी आणि जातो खेडला आणि जातो आहोत दिवा पॅसेंजरने आणि आपण जात आहोत भरणे का खेड कळकाई मंदिर, मग तिकडे जातो दर्शनाला. तर आजचा अर्धा ब्लॉग पण आहे आणि अर्धा देवदर्शन पण आहे. खूप मजा करू. हे बघा, सकाळी सुरुवात केलेली आहे आम्ही. दाखव रे 90 दाखव. हां, भेटली. तर ट्रेन वाजले तर 7 वाजले, 7:10 आहे तरी ट्रेन उशीरच येईल. 7:30 फिक्स टाईम आहे. तर त्याच टाईमवाले आहे ना, अजून आली नाही. आम्ही त्याला आपला पहिलाच असेल ना असं, म्हणजे ट्रेन ब्लॉग एकत्र, म्हणजे तेव्हा ठीक आहे. मुंबईला आपण हे केलेलं. हा, बरं वाटतं सकाळच्या. तर भेटू थोड्या वेळात. अजून ट्रेन आली नाही. आली की मस्त की जाऊ. सगळं तुम्ही म्हणजे सपोर्ट तुम्ही बघालच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग विथ प्रणित. तर भेटू थोड्या वेळात. मित्रांनो, फायनली ट्रेन आली आहे. निघायच्या करारावर आहे. आम्ही आता जात आहोत खेड. फायनली 3 ट्रेन गेल्यानंतर ही ट्रेन आलेली आहे. आमच्या ट्रेनचा भोंगा नाही वाजला, दुसऱ्या ट्रेनचा भोंगा वाजला असून आता थोड्या वेळ ट्रेन चालू होईल. मग आपली पण जर्नी चालू होईल. तरी लागतील 18 5 आहे. दोन मुंबईला जायचपर्यंत ना 18 ते 20 लोक लागतात. आता आपण खेळला जातोय. 5 तरी दर्शन भेटतील आपल्याला चिपळून. ते प्रत्येक तर माहीत नाही मागे जातो. फायनली अंजनी आलाय. अंजनी नंतर खेड. आता ट्रेन थांबलेली आहे. फायनली मित्रांनो, आम्ही खेडला पोचलो. आता ट्रेन येते. आमचा भाव येतोय, मित्र येतोय मला. तो घ्यायला येतोय, पिकअप करायला. ओके. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत भरणी नाक्यात. तिकडे कळकाई देवीचं मंदिर आहे. तिकडे आपण दर्शन घेऊ आणि वेळ थोडं थांबू आणि मग नंतर जी काय कुठची ट्रेन असेल त्याच्यावर रिटर्न होऊ. मेन इकडे येण्याचा मार्ग म्हणजे आपला उद्देश होता की देवीचे दर्शन घेणे. आज आपण देवीचे दर्शन घेऊ.
आम्ही आलो, तसे खूप चांगले झाले. आता देवीची पूजा झाली आहे, तर आम्ही दर्शन घेतलं आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही इकडं मागे आलो. आणि मागे आलं तर तुम्ही असं म्हणजे जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा मंदिर खूप असा मोठा आहे आणि खूप असा पसार आहे. इथं मागे तुम्ही बघाल भक्त निवास आहे म्हणजे भक्तांसाठी, आणि इथं पाठी मंदिर आहे. आणि तुम्ही इकडचं बघितलं असाल की इकडे महादेवाची पिंड आहे, परत गाय पण आहे, असं दाखवायला खूप भारी वाटतं. आणि इथं एक झाड पण असं आहे जो मंदिराला असं बाहेर येतो. त्याचप्रमाणे खूप शांत पण आहे आणि भरपूर भक्त इथे दर्शन करून जातात. आता आपण तिकडे दर्शन जातो, तिकडे त्याच्यामध्ये दुसरे पण दोन छोटे मंदिर आहे, त्याचे पण दर्शन घेऊ. चला. मित्रांनो, भक्त निवासाचं हे आहे, सोय आहे सगळीकडे, 24 तास पाणी स्वच्छ वगैरे सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही जर थांबणार असाल तर हे तुमच्यासाठी असेल. सकाळी येऊन दर्शन घ्यायला पण खूप भारी वाटतोय. ते मित्रांनो तुम्ही इथे नक्की या, खूप शांत मंदिर आहे. आणि त्याचप्रमाणे ते जर तुम्ही राहायचं सोय बी सगळं इकडे केलेलं आहे. आणि तुम्ही मगाशी दाखवलं तिकडे तख्ता पण दिलेलं आहे, त्या तख्त्यात सगळं लिहिलं आहे की जे तुम्ही जर राहणार आहात तिथे सोय बी सगळी केलेली आहे. आणि मंदिर पण खूप मोठं आहे आणि असं लांब असं पसरलेलं खूप म्हणजे हायवेलाच आहे. आणि हा मंदिर आहे खेड भरणी नाकाच्या थोडं पुढे. जर तुम्ही इथं आला असाल तर कमेंट करा, आणि जर माहीत नसेल त्याच्यासाठी ॲड्रेस सांगितला जातात म्हणजे की जसं या तुमचे दर्शन होतील. खूप भारी मंदिर आहे. सकाळ चालू तर जरा फिलिंग वेगळीच आहे. दुपारी असे थोडीफार गर्दी भेटली असती, पण आता सकाळमध्ये शांत एकदम वातावरण आहे. चिमणे बिमणे उरट आहे, एकदम शांत. तुम्ही म्हणालात ना मन म्हणजे मन हे होईल शांत एकदम. झाडं पण खूप लावलेली तिकडे या तिला. मित्रांनो, ह्याच्या काही दर्शन झालेलं आहे, सगळं चांगल्या प्रकारे दर्शन झालं. आणि मंदिरची म्हणजे लोकेशन पण टाकली, मी सांगितलं तुम्हाला. आता मी जातोय चिपळूणला. आता आलो आम्ही इकडे खेड स्टेशनला आलो आहे. आता मांगला लक्ष्मीदेवी भेटे, तिकडे डायरेक्ट चिपळूणला आम्ही उतरू आणि तिकडे भेटू, थोडा वेळ थांबू. लेट आहे साहेब, कंटाळले काय पाहिजे. असं आवडलं, खूप मजा आली. दोघं एकत्र आणि पण असं पण नाही आलो आणि आता घरी चाललो आता. तर अजून ट्रेन आली नाही. तर मित्रांनो, व्हिडिओचं सबते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आलो ब्लॉग. तर आता आम्ही मांगला एक्सप्रेस ते बघायचं लागले आणि प्लॅटफॉर्ममध्ये 2 आले ते. अंजनी जांभळी क्रॉसिंग होता, मी गर्दी पण लय आहे, व्हिडिओ पण करायला जमला नाही. तर मित्रांनो, व्हिडिओचं संपते. त्या मंदिरात जर नक्कीच जा, दर्शन करा. खूप चांगलं मंदिर आहे, शांत पण आहे आणि खूप जुनं पण आहे, बोलणं जागरूक मंदिर पण आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओचं संपते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आलं तर ब्लॉग. जय हिंद, जय श्री.